ओके, चेंज इन लेंथ आपण फाइंड आउट करतोय. फर्स्ट चेंज इन लेंथचा फॉर्म्युला काय, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. फर्स्ट बारचा चेंज इन लेंथ म्हणजे डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, पहिल्यांदा डेल्टा एल वन फाइंड आउट करावं लागेल. सेकंड बारचा डेल्टा एल टू आणि डेल्टा एल थ्री इज इक्वल टू काय असणार आहे, टोटल 3 बार मधलं डिफॉर्मेशन डेल्टा एल. सेकंड टाइम काय करावं लागेल, यानंतर डेल्टा एल वन फाइंड आउट करायचं. डेल्टा एल वन फाइंड आउट कसं करणार, तर डेल्टा एल वन चा फर्स्ट फॉर्म्युला काय आपला, पीएल अपॉन ए. डेल्टा एल डिफॉर्मेशन इज इक्वल टू काय असतं, पीएल अपॉन ए. त्यामध्ये बघायचं फर्स्ट पी आहे तो काय कॉन्स्टंट आहे का, लोड नाहीये, कारण इकडे 10 किलो न्यूटन आहे, इकडे 20 किलो न्यूटन आहे. आपला इक्विलिब्रियमचा फॉर्म्युला आहे, जर एक बार असेल, बारवर जर टेन्साईल फोर्सेस ऍक्ट होत असतील तर ते कसे असतात, इक्विलिब्रियम अँड इक्वल अँड अपोजिट. जर इकडे 40 किलो न्यूटन फोर्स अप्लाय होत असेल तर दुसऱ्या एंडला किती असणार आहे, 40 किलो न्यूटनच. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस त्याला काय म्हणतो आपण, टेन्साईल फोर्सेस ऍक्ट झाले. आणि सेकंड दुसरा एक फोर्सचा टाइप आहे तो कोणता आपला, कॉम्प्रेशन फोर्सेस. ते काय आहेत, टुवर्ड्स इच अदर इक्वल फोर्सेस अँड टुवर्ड्स इच अदर. म्हणजे काय असणार, इकडे 40 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होत असेल तर दुसऱ्या एंडला पण 40 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतो, तरच बॉडी आपली इन इक्विलिब्रियम असते. फोर्सेसची डायरेक्शन बघा, जर कॉम्प्रेशन होत असेल मोलिक्युलचं त्या बार मधलं तर ते काय असणार आहे, कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट. ओके, फर्स्ट टेन्साईल फोर्सेस इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्ट होणार, आणि कॉम्प्रेशन फोर्सेस असेल तर टुवर्ड्स आणि इक्वल फोर्सेस ऍक्ट होतात. हे थोडं बेसिक तुम्हाला सांगितलं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात आपण. पॅरलल लिहून घ्या तुम्ही पण, हे नोट्स मध्ये राहील तुम्हाला आणि समजण्यासाठी. तर हे फॉर्म्युला आपण कम्प्लीट करूया. डेल्टा एल वन फर्स्ट बारचा डेल्टा एल वन फाइंड आउट करायचा. सो पी फर्स्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. एल चेंज लेंथ आहे, एल वन एरिया फर्स्ट बारचा एरिया डिफरंट आहे, सेकंड बारचा डिफरंट आहे, थर्ड बारचा डिफरंट आहे. सो ए वन ई कॉन्स्टंट आहे, सो ई ऍट इट इज राहील. जर ई वन ब्रास वेगवेगळ्याच मटेरियलचं असेल, ब्रास स्टीलचं, तर काय होणार आहे, मटेरियल चेंज असेल तर इलेस्टिक मॉड्युलस पण चेंज होणार आहे, ई वन ई टू आणि ई थ्री. त्यासाठी सेकंड डेल्टा एल टू सेकंड बार साठी फाइंड आउट करायचं आपल्याला. पी कॉन्स्टंट फाइंड आउट करावं लागेल, पी वन पी टू असणार सेकंड बार साठी. लेंथ किती लेंथ काय असणार, एल टू डिवायडेड बाय एरिया. सेकंड बारचा एरिया आणि फर्स्ट बारचा डिफरंट आहे, सो ए टू. सेकंड बारचा एरिया ए टू. इलेस्टिक कॉन्स्टंट ई सेम आहे, सो ई ऍट इट इज राहील. थर्ड बारचा डेल्टा एल फाइंड आउट करायचा आहे, चेंज इन लेंथ पीएल अपॉन ए फॉर्म्युला. पी डिफरंट येणार, पी फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार. त्याचा पी थ्री लेंथ चेंज आहे, एल थ्री इज गिवन आहे डायग्राम मध्ये, सो एल थ्री डिवायडेड बाय एरिया फॉर थर्ड बारचा काय डिफरंट आहे, ए थ्री. ओके, फॉर्म्युला लिहून घ्या फर्स्ट स्टेप मध्ये. टोटल बार मधला आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचे. सो चेंज इन लेंथचा फॉर्म्युला, डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल इज इक्वल टू पीएल अपॉन ए. टोटल बार्स मधला आपल्याला काय करायचं आहे, चेंज इन लेंथ म्हणजेच काय करायचं, डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट बार मध्ये डिफॉर्मेशन फर्स्ट फाइंड आउट करावं लागेल, नंतर सेकंड बारचा आणि थर्ड बारचा. सो फर्स्ट बार साठी डिफॉर्मेशन डेल्टा एल वन प्लस सेकंड बारचं डिफॉर्मेशन डेल्टा एल टू आणि थर्ड बारचं डिफॉर्मेशन डेल्टा एल थ्री इज इक्वल टू आपल्याला काय भेटणार आहे, फायनल चेंज इन लेंथ और डिफॉर्मेशन इन 3 बार्स. सर स्क्रीन दिसत नाही. चेक करा एकदा, स्लाइड करून टॅप करा, डबल टॅप केलं तर दिसेल तुम्हाला. स्लाइड करा, तुम्हाला सर्वांचे दिसते तिथे स्टुडंट मध्ये. त्यामध्ये झूम CDSYCE डबल टॅप करा, त्यावर तुम्हाला स्क्रीन दिसेल. 3 होते स्क्रीन डबल टॅप केल्यानंतर. ओके,
आणखी कोणाला दिसत नाही असं आहे का? ओके. गिवन डाटामध्ये बघा एरिया गिवन आहे A1 A2 A3. नेक्स्ट आपल्याला कोणती क्वांटिटी लागते? लेंथ गिवन आहे L1 L2 L3. थर्ड क्वांटिटी इलेस्टिक कॉन्स्टंट आहे 200 into 10⁻³ for 3 बार आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे P1 P2 P3. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट फोर्सेस P1 P2 and P3. स्टेप लिहून घ्या. फर्स्ट स्टेप calculate forces P1 P2 P3. फर्स्ट आपण काय करू? 3 बार्स आहेत तर बार मधला आपल्याला P1 P2 आणि P3 फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट बार वर किती फोर्स ऍक्ट होतो, सेकंड बार आणि थर्ड बार साठी किती ऍक्ट होतो तो सेपरेट बारचा कट सेक्शन घेऊया. हा फर्स्ट बारचा कट घेतला. सेकंड बार आणि हा थर्ड बार. ABC नाव देतो बारला. ओके. फर्स्ट बार बघा. फर्स्ट बार वर सुरुवातीचा इथं जो फोर्स ऍक्ट झालाय तो डायरेक्टली 1 फोर्स आहे. सो 1 फोर्स घ्यायचा डायरेक्टली 10 किलो न्यूटनचा. ओके. ए बार वर फर्स्ट लेफ्ट साइडला जो फोर्स ऍक्ट झालाय तो 10 किलो न्यूटन आहे. आपल्या फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्सेस काय होते जर बारवर जर फोर्सेस ऍक्ट होत असतील मग ते कोणते कॉम्प्रेशन और टेन्साइल फोर्सेस असतील तर त्यामध्ये काय होणार आहे इक्वल आणि अपोजिट. म्हणजेच काय इक्विलिब्रियम कंडिशन साठी फोर्सेस काय होतात इक्वल. जर आता सांगितलं मी टेन्साइल फोर्सेस असतील जर 10 किलो न्यूटन लेफ्ट साइडला ऍक्ट होत असेल तर 10 किलो न्यूटन काय होतो राईट साइडलाच ऍक्ट होतो. कारण आपली जी डायग्राम असते त्याच्यामध्ये काय दिसतं इथं आपल्याला की फोर्सेस असेल सेम तर बॉडी काय असणार आहे इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम कंडिशनचाच पार्ट आहे की फोर्सेस काय असतात बॉडीवर इक्वल आणि अपोजिट ऍक्ट होतात किंवा इक्वल आणि टुवर्ड्स ऍक्ट होतात. जर इक्वल टुवर्ड्स ऍक्ट होत असतील तर कॉम्प्रेशन आणि जर इक्वल अपोजिट फोर्स ऍक्ट होत असेल तर टेन्साइल फोर्सेस. सो फर्स्ट बारवर लेफ्ट साइडला 10 किलो न्यूटन ऍक्ट होत असेल तर राईट साइडला किती होणार आहे फोर्स ऍक्ट 10 किलो न्यूटन. ओके. फर्स्ट बारचं तर तुम्हाला समजलं असेल. जर 10 किलो न्यूटन लेफ्ट साइडला ऍक्ट होत असेल तर 10 किलो न्यूटन काय होणार आहे राईट साइडला फोर्स ऍक्ट होत असेल. सेम ऍज थर्ड बारला बघा जो लास्ट एंड आहे त्याला काय आपल्याला इथं 20 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट आहे. जर याला या साइडला राईट साइडला 20 किलो न्यूटन ऍक्ट होत असेल तर काय होणार आहे लेफ्ट साइडला पण 20 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतो. बार ए आणि सी मध्ये काय होते तुम्हाला फोर्सेस डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येतात. एक साइडला जो फोर्स ऍक्ट होतो तो तेवढाच फोर्स काय होणार बारच्या दुसऱ्या एंडला पण ऍक्ट होतो. फर्स्ट बार आणि थर्ड बार मध्ये तुम्हाला फोर्सेस कॅल्क्युलेट झाले. याचा P1 इज इक्वल टू किती झाला 10 किलो न्यूटन फर्स्ट बारवर ऍक्ट होतोय आणि थर्ड बारवर किती होते P3 इज इक्वल टू ऍक्ट 20 किलो न्यूटन. आता आपल्याला फाइंड आउट करायचा तो कोणता आहे मिडल बारचा. बार बी वरचा फोर्सेस ऍक्ट होतात. त्यामध्ये बघा सेकंड पार्ट मध्ये काय टोटल फोर्सेस किती ऍक्ट होतात बघा
ह्या लाईनला इथं 40 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय आणि दुसऱ्या लाईनला काय होतं इथल्या 50 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होत. पार्ट तोपर्यंत तुम्ही डायग्राम काढा, कव्हर करा लगेच. बार 1 आणि बार 3 चा आपण फोर्सेस कॅल्क्युलेट केलेत. लेफ्ट साइडला 10 किलो न्यूटन असेल तर राईट साइडला 10 किलो न्यूटन. P3 इज इक्वल टू फोर्स अप्लाइड ऑन फर्स्ट बार. A1 इज इक्वल टू किती झाले असणार आहे, P1 इज इक्वल टू 10 किलो न्यूटन आणि सी बार वर काय असणार आहे, फोर्स ऍक्ट झालेला तो P3 फोर्स आहे, तो इज इक्वल टू किती फाइंड आउट झाला. राईट साइडला 20 किलो न्यूटन असेल तर लेफ्ट साइडला पण काय असणार आहे, 20 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होते. सो फर्स्ट बार आणि थर्ड बार तुम्ही फोर्सेस कॅल्क्युलेट केले. आता आपल्याला काय करायचं, बी पार्ट म्हणजे बार मिडल बारचा काय करायचं, आपल्याला फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे. डायग्राम काढा. बार 1, बार 2 आणि बार 3 साठी बार ए, बी आणि सी त्याच्यावरचे फोर्सेस काढायचे. फोर्सेस इक्विलिब्रियमचा फॉर्म्युला आहे LHS इज इक्वल टू काय असणार आहे, RHS. जे लेफ्ट साइडला फोर्सेस जेवढे ऍक्ट होतात तेवढंच काय होणार आहे, राईट साइडला फोर्सेस ऍक्ट होतात. तर इथं बघा तुम्ही फोर्सेसची डायरेक्शन मध्ये टोटल 3 बार्स आहेत. 3 बार्स वर फोर्स ऍक्ट होते, त्यामध्ये जे लेफ्ट साइडला फोर्सेस चाललेले आहेत, लेफ्ट टू राईटला फोर्स चाललेला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करा. किती येते मला सांगा. हा फोर्स कुठं चाललेला आहे, लेफ्ट साइडला चाललाय. आपल्याला राईट साइडचा फोर्स बघायचा, तो कोणता आहे, हा फोर्स 40 किलो न्यूटन प्लस काय असणार आहे, पुढे बघा कोणता, हे लेफ्टला चाललाय, याला सोडून द्या. राईट साइडला दुसरा कोणता झालाय, 20 किलो न्यूटन. RHS ला काय असणार आहे, मग इथं इक्विलिब्रियम आपण बघतोय, जे दिलेले आहे ती डायग्राम इक्विलिब्रियम आहे का नाही. तर 40 किलो न्यूटन कोणतं चाललाय, लेफ्ट तिकडे राईट साइडला चाललेला आहे, आणि कोणता आहे 40 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन. किती, 40 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन टोटल किती झालं, सांगा. 60. हा फोर्स काय झालेला आहे, जो लेफ्ट साइडला चाललेला आहे, सॉरी लेफ्ट टू राईट साइडला चाललेला आहे, LHS फोर्स तो किती, 60 किलो न्यूटन. इज इक्वल टू RHS आहे का बघा. लेफ्ट साइड आता कोणते फोर्स बघायचे, लेफ्ट साइडला झाले, राईट टू लेफ्ट. फर्स्ट फोर्स किती, 10 किलो न्यूटन, तो काय चाललेला आपला लेफ्ट साइडला चाललेला आहे, तो RHS राईट टू लेफ्ट 10 प्लस दुसरा कोणता फोर्स आहे का, राईट टू लेफ्ट त्या डायरेक्शन मध्ये 50. ओके, किती 50. सेकंड फोर्स कोणता आहे, 50 किलो न्यूटन. सेकंड 50 किलो न्यूटन. 10 प्लस 50 10 प्लस 50 60 किलो न्यूटन. सो इथं फोर्सेस इक्विलिब्रियम काय झालं आपला, जे आपलं जी कंडिशन आहे ते काय आपली करेक्ट आहे. म्हणजे कोणतं पण तुम्हाला एक्झाम्पल दिले असतील, बार 1, 2, 3 असो, त्याचं काय असणार, जे टोटल फोर्सेसला लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट असतील ते काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. LHS इज इक्वल टू RHS 60 किलो न्यूटन 60 किलो न्यूटन टोटल फोर्सेस. त्यामध्ये बघा मग आपण P1 फाइंड आउट केला, त्यामध्ये काय झालेलं आहे 10 किलो न्यूटन. LHS असेल तर RHS पण काय आपला 10 किलो न्यूटन. सेम ऍज थर्ड फिगर साठी 20. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मिडल फिगर साठी. म्हणजे मिडल फिगरची जर आपण LHS फाइंड आउट केलं तर आपल्याला काय भेटणार, त्याचा RHS असणार आहे. कारण जे बॉडी असते ते कोणती आपली कंडिशन, इक्विलिब्रियम. ओके, मिडल फिगरचं फोर्सेस फाइंड आउट करूया. ते जरा डिफिकल्ट आणि स्ट्रिकी आहे, लक्ष द्या. बार बी तिथले आपल्याला फोर्सेस फाइंड आउट करायचे आहेत, बार बीच्या एंडचे. त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी इथं बघा,
सेकंड मिडल बारचं आपल्याला काय करायचं आहे, फोर्सेस फाइंड आउट करायचे आहे LHS आणि RHS एंडला. त्या एंडचे फोर्सेस आणि त्या एंडचे फोर्सेस फाइंड आउट करायचे. आता इथं कंडिशन्स आहेत, हे कंडिशन तेवढे लक्षात ठेवा. जर कॉम्प्रेशन फोर्सेस असतील, हा बार आहे, हे जेव्हा कॉम्प्रेशन फोर्सेस आहेत, ओके, जर या मॉलिक्युल्सला तर कॉम्प्रेस करत असतील, त्या मॉलिक्युल्सला म्हणजे या बारच्या मॉलिक्युल्स मधले जे रिएक्शन होणार त्यामध्ये जर कॉम्प्रेशन होत असेल तर ते काय होणार आहे, बारची लेंथ मायनस. सो कॉम्प्रेशनचं जो चिन्ह आहे तो आपण काय करणार आहे, मायनस घेणार आहे. आणि टेन्शन मध्ये काय होणार आहे, टेन्शनला काय होणार आहे, ह्याचं बार एक्सटेंड होणार आहे. म्हणजे या बारला काय झालं, इथं ओढलं जाणार आहे दोन्ही एंडला, त्यामुळे काय होणार आहे, बारची लेंथ इन्क्रीज होणार आहे. सो त्याच्यामध्ये फोर्सेस कोणतं टेन्शन येणार आहे, एक्सपान्शन असणार आहे. आणि त्याचं आपण नोटेशन चिन्ह काय घेतो, प्लस. कॉम्प्रेशन साठी मायनस, टेन्शन साठी प्लस. हे एक लक्षात ठेवा, आहे कंडिशन. जर बारचं कॉम्प्रेशन होत असेल तर मायनस घ्यायचं, आणि जर बारचं जर टेन्शन फोर्सेस ऍक्ट होत असतील एक्सपान्शनला तर कोणतं असणार आहे, प्लस असणार आहे. ओके, सेकंड बारचा आपण फाइंड आउट करूया फोर्सेस. आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा ह्या एंडला. सो ह्या एंडला बघा कोणते कोणते फोर्स ऍक्ट होते. ह्या फोर्स कोणता झाला आपला, LHS इज इक्वल टू, बघा हा बार आहे, त्या बारला काय करतोय, 40 किलो न्यूटनचा फोर्स एक्सपांड करतोय का कॉम्प्रेशन करतोय, कोणता फोर्स आहे तो, बारला कॉम्प्रेस करतोय, फोर्स या साईडला ऍक्ट झालाय, काय एक्सपांड करतोय, कॉम्प्रेस करतोय. हा फोर्स काय झाला इथं, कॉम्प्रेस करतोय. सो 40 किलो न्यूटन असणार आहे, तो काय असणार आहे आपला, मायनस 40. ओके, वन फोर्स घेतला या लाईन वरचा, बघा 40 किलो न्यूटनचा फोर्स काय करतोय, कॉम्प्रेस करतोय बारला, इकडून बारला कॉम्प्रेशन चालू आहे 40 किलो न्यूटन. सो आपण कॉम्प्रेशन फोर्स असेल तर काय करतो, डायरेक्टली मायनस फोर्स घ्यायचा, म्हणजे मायनस 40 किलो न्यूटन. ह्या लाईनच्या ह्या साईडचे फोर्सेस आपल्याला नंतर कॅल्क्युलेट लागतील, कारण आपल्याला काय करायचं, ह्या एंडला कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतील बघावं लागत. मग या बारला हे दुसरा फोर्स कोणता कनेक्टेड आहे, 10 किलो न्यूटन. 10 किलो न्यूटन या बारला एक्सपान्शन करतोय का कॉम्प्रेशन, सांगा. एक्सपांड करतोय, याला काय झालं, इकडं ओढलं जाते, म्हणजे याचं काय होतं, एक्सपान्शन होतंय बारचं. सो 10 किलो न्यूटन काय असणार आहे, प्लस. फोर्स कॅल्क्युलेट करतोय आपण, इथला लक्षात ठेवा, 40 मायनस असणार आहे, आणि दुसरा 10 किलो न्यूटनचा फोर्स आहे तो काय असणार आहे, प्लस असणार आहे. टोटल किती लाईन सर, मायनस 40 प्लस 10 सांगालो. ओके, करेक्ट, मायनस 30. म्हणजे बी फोर्सला LHS साईडला जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कोणता होणार आहे, 30 किलो न्यूटनचा. कसा, कॉम्प्रेशन का टेन्शन, कॉम्प्रेशन. कारण का जे आपले व्हॅल्यू आलेली ती कशी आलेली, मायनस आलेली, मायनस 30. सो बी वर किती असणार आहे फोर्स ऍक्ट झाला, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणलं तर त्या बारच्या कसणार, टूवर्ड्स असणार आहे, अपोजिट नसणार आहे, टूवर्ड्स आणि इक्वल. किती, 30 किलो न्यूटन. ओके, फर्स्ट कंडिशन आहे आपली, जी बॉडी असते ती काय असणार आहे, इक्विलिब्रियम असणार. जर बॉडी इक्विलिब्रियम असेल तर 30 किलो त्या साईडला म्हणलं तर 30 किलो न्यूटन काय असणार आहे, RHS साईडला पण असणार. तरी आपण काय करू, एकदा कॅल्क्युलेशन मध्ये चेक घेऊया. LHS आपला फाइंड आउट झाला, RHS फाइंड आउट करा. RHS म्हणल्यानंतर ह्या लाईनला बघायचं आपल्याला, त्या लाईनला आपल्याला बघायचंय फोर्सेस ऍक्ट होते ते. त्यामध्ये बघा 50 किलो न्यूटन आहे, कॉम्प्रेशन आहे का एक्सपान्शन करतोय, ऍक्ट होणार आहे तो ओके, कॉम्प्रेशन. ओके, तिथं तर 50 किलो न्यूटन फोर्स इकडल्या साईडून लावला तर काय होणार, बारच काय होते, कॉम्प्रेशन, म्हणजे लेंथ कमी होते, म्हणजे मायनस 50. ओके, सर्वात सिंपल स्ट्रिक आहे कॅल्क्युलेशन मध्ये फोर्स फाइंड आउट करायची. लास्ट लेक्चरला बघितली ती जरा थोडी स्ट्रिकी होती, तुम्हाला
अवघड जात होती, म्हणून मी दुसरी ट्रिक आहे की त्याच्यामध्ये काय करायचं, RHS आणि LHS फाइंड आउट करायचे. त्यामध्ये फोर्सेस बघायचं, कॉम्प्रेशन आहे का टेन्शन. कॉम्प्रेशन फोर्सेस असेल तर मायनस घ्या, टेन्शन फोर्सेस असेल तर प्लस मध्ये घ्या. त्यामध्ये नेक्स्ट बघा कोणता फोर्स या लाईनच्या पलीकडे ऍक्टिव्ह होतोय किंवा या लाईनवर ऍक्टिव्ह होतोय. 50 तर संपलेला आहे. आता या साईडला बघायचं दुसरा कोणता फोर्स आहे का जो या लाईनवर ऍक्टिव्ह होईल. तो दुसरा फोर्स कोणता आहे, 20 किलो न्यूटनचा. 20 किलो न्यूटनचा फोर्स पण या लाईनला ऍक्टिव्ह होतोय. सो तो कॉम्प्रेशन आहे का एक्सपान्शन आहे ते सांगा. म्हणजे कॉम्प्रेशन फोर्स आहे का टेन्साइल फोर्स आहे. टेन्साईल टेन्साईल ओके, टेन्साइल फोर्स आहे. तो टेन्साइल फोर्स असेल तर काय घेतो आपण, प्लस 20 किलो न्यूटन. -50 प्लस 20 किती झालं, -30 -30. RHS किती येतं, -30 किलो न्यूटन. ओके, फर्स्ट बार काय झालेला कॉम्प्रेशन फोर्स आहे, दोन्ही पण काय येणार आहे, मायनस मायनस येणार आहे. जो ऍक्टिव्ह होणार आहे बी पार्ट वर जो फोर्स तो कोणता असणार आहे, कॉम्प्रेशन फोर्स असणार आहे. आणि कितीच असणार आहे, 30 किलो न्यूटनचा. तो काय असणार आहे तुमचा, P2 इज इक्वल टू 30 किलो न्यूटन. फोर्स ऍक्ट बघा कोणता केलाय, मायनस आलाय. सो मायनस कॉम्प्रेशन फोर्स असणार आहे बी वर 30 किलो न्यूटन, 30 किलो. सो फर्स्ट फोर्स कॅल्क्युलेट केला, डायरेक्टली आपल्याला भेटतो 10 किलो न्यूटन. जर 10 किलो न्यूटन LHS असेल तर RHS पण 10 किलो न्यूटन असणार आहे. सेकंडचा आताच आपण फाइंड आउट केलं, LHS आणि RHS फोर्सेस ऍक्ट होते ते. आणि थर्ड पार्टवरचा पण आपण बघितलं, 20 किलो न्यूटन RHS असेल तर 20 किलो न्यूटन डायरेक्टली काय असणार आहे, LHS असणार आहे. कारण बॉडी जी असते ती असते इक्विलिब्रियम, इक्वल अपोजिट किंवा इक्वल टुवर्ड्स फोर्सेस. पण फोर्स कसं ऍक्ट होते ते इक्वल असते बोथ साइड. समजलं का सर्वांना, P1 P2 P3 कसा फाइंड आउट केला, एक्सप्लेन डबल करायचा आहे. अनम्यूट करून सांगा, रिप्लाय द्या. यस सर, समजलंय. समजले सर. काय झालं, समजलं सर. समजलं सर. ओके. काय प्रॉब्लेम असेल तर सांगा आताच, कारण आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करणं तेवढंच काय होतं, डिफिकल्ट जातंय. बाकीचं जे व्हॅल्यूज असते ते काय करणार आहे आपण, फक्त फॉर्ममध्ये रिप्लेस करतो. डिफरंट असेल तर एरिया, डिफरंट असेल तर A1 A2 A3 डायरेक्टली एरिया घेतो. लेंथ चेंज असेल तर L1 L2 आणि L3 डायरेक्टली फाइंड आउट करून त्यामध्ये रिप्लेस करतोय. पण फोर्सेसच्या वेळेस ज्यावेळेस फोर्स P1 P2 P3 येते त्यावेळेस तुम्हाला काय असते, फोर्सेस ऍट पर्टिक्युलर लाईनला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. सो ते डिफिकल्ट जाते. त्यासाठी तुम्हाला मेथड मी सांगितलेले सिंपल आहे, LHS आणि RHS मेथड. तर त्यामध्ये काय होते, सिम्पली तुम्हाला फाइंड आउट होते. मग ते एक्झाम्पल किती पण अवघड असू द्या, सिम्पल मध्ये तुम्हाला फाइंड आउट करता येते फोर्सेस. P1 P2 आणि P3 फाइंड आउट केला आपण. फोर्स P1 10 किलो न्यूटन, फोर्स P2 इज इक्वल टू 30 किलो न्यूटन आणि फोर्स C 20 किलो न्यूटन. P3 इज इक्वल टू 20 किलो न्यूटन. फर्स्ट फोर्स बॉडी जे ऍक्ट झाला तो कोणता आहे, कॉम्प्रेशन का टेन्शन, टेन्शन फर्स्ट कोणता फोर्स आहे, टेन्शन फोर्स ऍक्ट होत आहे. कारण याच्यामध्ये काय होतं, बारचं एक्सपान्शन होत आहे. इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत, टेन्साइल फोर्सेस. सेकंड बी पार्ट वर कोणता आहे, बारवर बी आहे, त्याचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन. कारण काय होते, फोर्सेस इक्वल आणि टुवर्ड्स आहेत. आणि लास्ट थर्ड बारवर टेन्साईल ओके. म्हणजे जे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत फर्स्ट बार आणि थर्ड बार तो कसले असणार, पॉझिटिव्ह फोर्सेस असणार आहे. आणि जे मिडल बारवर जे कॉम्प्रेशन आहे, दोन बारचं एक्सपान्शन होत असेल तर मिडल बारचं काय होतंय, कॉम्प्रेशन होतंय. म्हणजे याच्यात काय होणार आहे, मायनस फोर्सेस म्हणजे निगेटिव्ह फोर्सेस असणार आहेत. आणि फर्स्ट आणि थर्ड बार मध्ये पॉझिटिव्ह फोर्सेस. फर्स्ट बार ह्याच्यावरून आपले काय समजतं, फर्स्ट बारचं थर्ड बारचं काय होणार आहे, लेंथ इन्क्रीज होणार आहे. आणि मिडल बारची काय होती, लेंथ डिक्रीज होणार आहे. डेल्टा L1 डेल्टा L2 डेल्टा L3 फाइंड आउट केल्या म्हणजे त्यामध्ये बघायचं काय होणार आहे, मधल्या बारची जी असणार आहे व्हॅल्यू ती कमी होत असणार आहे आणि कडेच्या दोन बारचे काय असणार आहे, इन्क्रीज झालेले असणार. तर आपण फाइंड आउट करूया डिफॉर्मेशन. रब करू काय, हो सर. झाले का सगळ्याचं, राईट डाऊन करू, रब करू का, येस सर. ओके.
ओके, सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन स्टेप फर्स्ट फाइंड आउट केली आपण एरिया. सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ डिफॉर्मेशन. डेल्टा एल आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मेन डेल्टा एल डिफॉर्मेशन बार मधलं फाइंड आउट करायचं आहे. सो डेल्टा एल इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा एल वन फर्स्ट बारचं डिफॉर्मेशन, सेकंड बारचं डिफॉर्मेशन आणि थर्ड बारचं डिफॉर्मेशन. L1 L2 आणि L3 यासाठी डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आहे डेल्टा एल चा P1 PL अपॉन ए L1 A1 E ही कॉन्स्टंट आहे. सो E ऍट इट इज 1 2 3 येणार नाही त्यामध्ये. डेल्टा L2 सेकंड बारचा डेल्टा PL अपॉन ए फॉर्म्युला, त्यामध्ये फोर्स डिफरंट आहे. सो P2 L2 आणि A2 प्लस डेल्टा L3 PL अपॉन ए P3 L3 आणि A. राईट डाऊन करा. ओके, व्हॅल्यू पुट करा डायरेक्टली. आता आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. P1 आपल्याला माहित आहे फोर्सेस कॅल्क्युलेट केलेला, P2 माहित आहे, P3 माहित आहेत आणि L1 L2 L3 ची व्हॅल्यू गिवन आहे 200 mm 600 mm आणि 200 mm. एरिया A1 गिवन आहे 300 mm स्क्वेअर, A2 दी गिवन आहे 500 mm स्क्वेअर आणि थर्ड A3 इज गिवन आहे 400 mm स्क्वेअर. E इज कॉन्स्टंट आहे. E ची व्हॅल्यू कॉन्स्टंट किती आहे, 200 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. तर पुट करा फर्स्ट व्हॅल्यू डेल्टा L1 P1 किती आहे आता कॅल्क्युलेट केलेला, सांगा P1 किती आहे. 10 kilonewton. 10 किलोमीटर. किती 10. 10 किलो न्यूटन मध्ये आहे. फक्त आपल्याला काय करायचं, न्यूटन मध्ये करायचं. सो 10 into 10⁻³ into L1 200. 200 mm मध्येच आहे. सो युनिट कन्व्हर्जनची काय गरज नाही. डिवायडेड एरिया A1 300 mm स्क्वेअर, जो गिवन आहे तो एरिया कशाचा mm स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर असेल तर चेंज करावं लागेल mm स्क्वेअर. ठीक आहे, चेंज करायची गरज नाही. नेक्स्ट इलास्टिक कॉन्स्टंट न्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय. जीपे दिला असेल तर न्यूटन पर mm स्क्वेअर करायचं 10⁻³ मल्टिप्लिकेशन असतो. तो डायरेक्टली गिवन आहे 200 into 10⁻³. आता शांत बस. अनम्यूट करू नका. ओके, नेक्स्ट P2 किती आहे, 30 kilonewton. 30 किलोन्यूटन. 30 into 10⁻³ into L2 600 divided by area A2 किती आहे 500 into elastic constant 200 into 10⁻³ plus last चा फोर्स P3 किती आहे 20 किलोन्यूटन. 20 into 10⁻³ into L3 given 200 divided by area A3 400 into elastic constant 200 into 10⁻³. फाइंड आउट करा टोटल किती येते बघा.
डेल्टा L1 फर्स्ट सांगा किती आला प्लस डेल्टा L2 सांगा आणि डेल्टा L3. $33.33. फर्स्ट किती आला डेल्टा L1 चार बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. किती आलं डेल्टा L1 सांगा आन्सर. 10 into 10 raised to 3 into 200 divided by 300 into 200 into 10 raised to 3. Multiplication dividation करा. आन्सर चॅट बॉक्स मध्ये टाकलं तर चालेल. डेल्टा L1 फाइंड आउट करा. किती आहे आन्सर डेल्टा L1 सांगा. 0.03. 0.03. सेकंड डेल्टा L2 फाइंड आउट करा. 0.18. 0. 18. ओके डेल्टा L1 0.033 येतोय. डेल्टा L2 फाइंड आउट करा. 30 into 10 raised to 3 0.05. into 600 divided 500 into 200 into 10 raised to 3. 0. किती येते 18 येते का. Yes, sir. ओके डेल्टा L3 फाइंड आउट करा. 0.05. 0.05. ओके फर्स्ट फोर्स बघा. जो फोर्स फर्स्ट P1 ऍक्ट होत होता तो कसा होता. कॉम्प्रेशन होता टेन्शन होता. Tension. कोणता असणार आहे टेन्शन. टेन्शन फोर्स असेल तर काय असतं आपलं पॉझिटिव्ह. सेकंड फोर्स कोणता होता. Compressive. सेकंड फोर्स होता कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन असेल तर आपण काय करतो निगेटिव्ह. ते काय असणार आहे फोर्स निगेटिव्ह असणार आहे. P2 निगेटिव्ह असेल तर काय होती टोटल टर्म इथं निगेटिव्ह येणार. ओके चेंज काय करतोय बघा फोर्सेस वरून. निगेटिव्ह निगेटिव्ह सेकंड फोर्स निगेटिव्ह आहे. सो सेकंड डिफ्लेक्शन पण काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह मायनस असणार आहे. बारचं काय होतं इथल्या बारचं काय होते लेंथ कमी होते. तर लेंथ जे तुम्हाला डेल्टा चेंज इन लेंथ येणार आहे ते काय होणार आहे मायनस होणार आहे. कारण ती लेंथ काय होणार आहे कमी होणार आहे. 0.18 व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे इथं. कारण डिफ्लेक्शन जे आहे ते कोणतं कॉम्प्रेशन डिफ्लेक्शन आहे. कॉम्प्रेशन जर फोर्स असेल तर काय होणार लेंथ कमी होते. सो मायनस कॉम्प्रेशन फोर्स पण असल्यामुळे मायनस घेणार आपण डेल्टा L2. थर्ड फोर्स कोणता आहे Tension.
टेन्शन फोर्स असेल तर काय असणार आहे प्लस, कारण त्याची लेंथ इन्क्रीज होते. आधी सांगितली जर टेन्साइल फोर्स ऍक्ट होत असेल तर लेंथ इन्क्रीज होते, विड्थ डिक्रीज होते. जर कॉम्प्रेशन फोर्स असले तर काय होणार, हे कॉम्प्रेशन केलं तर लेंथ कमी होणार पण विड्थ वाढणार बारची, कारण हा व्हॉल्यूम काय होणार आहे एक्सपांड होणार ना कुठेतरी, जरी लेंथला कमी झाला तर विड्थला वाढणार आहे. जो सिंपल आपल्या इमॅजिनेशन मध्ये समजून येतं. ओके, तर फायनल डेल्टा एल चेंज इन लेंथ करा कॅल्क्युलेशन. 0.033 मायनस 0.18 प्लस 0.05 किती येते डिफ्लेक्शन फायनल आन्सर. करा कॅल्क्युलेशन मध्ये 0.033 मायनस 0.18 प्लस 0.05. झिरो पॉईंट टू येत आहे का. चेक करा पहिलं प्लस मायनस प्लस सांगा लवकर आन्सर. प्लस मायनस करा 0.033 मायनस 0.18 प्लस 0.05. सर आवाज येत नाहीये सर. ओके, काय असणार आहे आपले बघा. फर्स्ट जो फोर्स आहे तो टेन्साइल फोर्स आहे, सो पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन येणार आहे 0.033 मायनस सेकंडचा दुसरा कोणता आहे फोर्स, तो कॉम्प्रेशन फोर्स आहे. कॉम्प्रेशन फोर्स असेल तर काय असणार आहे डिफ्लेक्शन मायनस येणार आहे. आणि थर्ड कोणता आहे टेन्साइल फोर्स ऍक्ट आहे, सो डिफ्लेक्शन पॉझिटिव्ह येणार आहे. सो प्लस पॉझिटिव्ह काय आलं 0.033 डिफ्लेक्शन आलं मायनस 0.18 आणि प्लस 0.05 थर्ड डिफ्लेक्शन पॉझिटिव्ह आलं. तर टोटल आपलं जे आन्सर आहे ते चेंज इन लेंथ म्हणजे काय झालं मायनस आलेलं आहे. कॉम्प्रेशन फोर्स काय आपला जास्त आहे, त्यामुळे काय होणार आहे बारची लेंथ ऍक्च्युअली जे बार आहे त्याची लेंथ ऍक्च्युअली बारची लेंथ किती आहे 200 प्लस 600 प्लस 200 किती झालं 1000 mm म्हणजे 1 मीटरचा बार असेल तर त्यामध्ये काय होते आपलं कॉम्प्रेशन फोर्स मुळे डिफ्लेक्शन कमी किती होते बार 0.097 न काय होणार आहे बार कमी होणार आहे. तो मीटर मध्ये टोटल बार मध्ये लेंथला चेंज इन लेंथ काय असणार आहे जी
युनिट काय असणार आहे? युनिट काय असणार आहे? डिफ्लेक्शनचं युनिट काय येणार आहे? डेल्टा एल. अनम्यूट करून सांगा. MM. ओके. रोल नंबर 62 न दिले चॅट बॉक्स मध्ये आन्सर MM. जे डिफ्लेक्शन आहे ते काय असणार आहे? चेंज इन. आपण व्हॅल्यू फाइंड आउट केले ते कोणत्या? न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये इलास्टिक कॉन्स्टंट आहे. सो आपली व्हॅल्यू असणार ते MM मध्ये येणार आहे. म्हणजे 1 मीटर बार मध्ये काय होतंय? 0.097 MM न डिक्रीज होतं. ज्यावेळेस 10 किलो न्यूटन, 40 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटन फोर्सचा ऍक्ट होतो त्यावर. त्याचा फायनल काय आपल्याला कन्सेप्ट कळाला? 1 मीटर लेंथ आहे टोटल बारची, तर फोर्सेस मुळे काय होणार आहे त्याची 0.0797 काय होते? MM मध्ये 0.097 MM मध्ये काय होते? त्याची लेंथ डिक्रीज होते. ओके, काय प्रॉब्लेम आहे का आता? समजलंय का? येस सर. ओके. नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण. काय प्रॉब्लेम असतील तर सांगा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. झाले का एक्झाम्पल सर्वांचं? रब करू का? Yes, sir. येस Yes, सर. sir. ओके. डायग्राम सर्वांना विजिबल आहे. त्यामध्ये सांगा गिवन डाटा फर्स्ट. गिवन डाटा फर्स्ट सांगा. L1 300. 300 mm. 300 mm. L2 400 mm. mm. 400 mm. L3 600 600 mm. mm. ओके. फर्स्ट आपला फॉर्म्युला काय? डेल्टा एल डिफॉर्मेशनचा PL अपॉन AE. एल आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. P1 P2 P3 फाइंड आउट करावं लागणार आहे आपल्याला व्हॅल्यू. नेक्स्ट एरिया. एरिया किती आहे? 100. 100 mm square. And last elastic constant E 2 into 10 raised to 5. 2 into 10 raised to 5 Newton per mm square. ओके. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट काय करायचं? P1 P2 P3 फाइंड आउट करायचं, कारण आपल्याला डिफॉर्मेशन डेल्टा फाइंड आउट करायचं थ्रू आउट द बार.
जे फोर्सेस ऍक्ट आहे ते कसं आहे, फोर्स ऍक्झियल फोर्स आहे, एकाच डायरेक्शन मध्ये बारच्या फोर्स ऍक्ट झालेला. गिवन डाटा लिहून घेतला. नेक्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ फोर्सेस. सेकंड स्टेप, calculation of forces P1, P2 आणि P3. ओके, फर्स्ट काय करायला लागणार आपल्याला, डायग्राम काढून घ्यायची बारच. 3 कट घ्यायचे. फर्स्ट A1, A2 सॉरी बार ए, बार बी, बार सी. बार ए, बार बी, बार सी. फर्स्टचा आणि थर्डचा बारचा काय करू शकतो आपण, फोर्सेस डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतोय. किती आहे, फर्स्ट बारवर किती फोर्स ऍक्ट होतोय, 1 kilonewton. 1 किलो न्यूटन. फर्स्ट बारवर काय होते फोर्स, 1 किलो न्यूटन आहे. LHS 1 किलो न्यूटन असेल तर RHS पण काय असणार आपला, 1 किलो न्यूटन. थर्ड बारचा फोर्स ऍक्ट किती होतोय, 2 kilonewton. 2 किलो न्यूटन. ओके, कोण सांगतंय का मिडल बारचा किती येतोय, 2 kilonewton. 2 kilonewton. ओके, कॅल्क्युलेट करूया आपण. युजली काय होतोय, फर्स्ट बारचा आणि थर्ड बारचा आपल्याला फाइंड आउट होतोय, कारण आपल्याला वन साइडचा फोर्स दिला असेल तर आपण सेकंड फोर्स इक्वल आपण त्याला अप्लाय करू शकतो. फर्स्ट बारवर जो फोर्स ऍक्ट झालाय 1 किलो न्यूटन, तो कोणता आहे, कॉम्प्रेशन आहे. आणि थर्ड बारवर जो फोर्स 2 किलो न्यूटन अप्लाय, तो कोणता आहे, कॉम्प्रेशन. आपल्याला काढायचा आहे आता बार मधला मिडल बारचा फोर्सेस ऍक्ट. फर्स्ट काय करणार आपण, बारचा LHS साइडचा कट पहिल्यांदा बघायचा. LHS किती असणार आहे आपला, LHS त्या साइडला फोर्सेस बघायचं किती ऍक्ट होतोय. तर त्यामध्ये बघा सेकंड बारवर फोर्स ऍक्ट होतोय, तो पहिला कोणता होतोय फोर्स ऍक्ट, 3 किलो न्यूटन. 3 किलो न्यूटन एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन आहे, टेन्साइल फोर्स आहे का कॉम्प्रेशन, Compression. कोणता, 3 किलो न्यूटन. या बारला कॉम्प्रेशन करतंय का इकडे एक्सटेन्शन, म्हणजे काय होणार आहे, टेन्शन आहे फोर्स. टेन्शन. ओके, 3 किलो न्यूटन बघा, 3 किलो न्यूटन काय होतं, या बारला ओढतो इकडं. फोर्सची डायरेक्शन कोणते, हे साइडचे, म्हणजे काय होते, बार ओढतोय, म्हणजे ह्याचं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे, कॉम्प्रेशन नाही एक्सपान्शन. टेन्साइल फोर्स ऍक्ट होतोय. टेन्साइल फोर्स असेल तर तो कोणता असणार आहे, प्लस 3 किलो न्यूटन. त्या लाईनच्या ह्या साइडचे फोर्सेस बघायचे. दुसरा कोणता फोर्स आहे का, आहे 1 किलो न्यूटनचा आहे. 1 किलो न्यूटनचा फोर्स कोणता आहे, कॉम्प्रेशन आहे का टेन्शन आहे, बारला कॉम्प्रेस करतोय का एक्सपांड करतोय, 1 किलो न्यूटन फोर्स. कॉम्प्रेशन. डायरेक्शन बघायचं, कॉम्प्रेशन असेल तर -1 किलो न्यूटन. किती झाला, +3 - 1 +2. +2 म्हणजे कोणता झाला, आपला फोर्स ऍक्ट होतोय तो टेन्साइल फोर्स. डायरेक्शन काय असणार आहे, टेन्साइल फोर्सची ह्या साइडला असणार आहे टेन्साइल. तो किती, 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन या साइडला असेल तर ह्या साइडला काय होणार आहे, 2 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होणार, इक्वल आणि अपोजिट. जो फोर्स सेकंड बारवर लागतो तो कसला फोर्स आहे, कॉम्प्रेशन का टेन्शन, Tensile force. काय? Tensile force. टेन्साइल फोर्स. ओके, सेम ऍज काय, RHS फाइंड आउट करा. RHS ते पण फाइंड आउट करूया इकडं. RHS इज इक्वल टू, RHS लाईनला फोर्स जो फर्स्ट ऍक्ट होतोय तो कुठे, 4 किलो न्यूटनचा आहे. तो काय करतोय, टेन्साइल फोर्स आहे. सो डायरेक्टली काय असणार आहे, पॉझिटिव्ह 4. आणि त्या साइडून काय होतंय, कॉम्प्रेशन फोर्स आहे 2 किलो न्यूटन, म्हणजे ते काय होतं, -2 +4 - 2 2 किलो न्यूटन काय होते, प्लस होतोय. ओके, RHS आणि LHS इज इक्वल टू. सो फोर्स काय झाला आपला, कॉम्प्रेशन आहे. फर्स्ट फोर्स असणार आहे तो
मिडल फोर्सचा असणार आहे तो काय होणार आहे प्लस होणार आहे आणि लास्टचा काय होणार आहे मायनस. ओके डायग्राम काढून घ्या. झाले का सर्वांचं? रब करू का? P1, P2 आणि P3 फाइंड आउट झाले. P1 किती आहे कॉम्प्रेशन फोर्स आहे 1 किलो न्यूटन. P2 किती आहे 2 किलो न्यूटन आहे. तो कोणता आहे टेन्सर फोर्स आहे सो पॉझिटिव्ह. आणि थर्ड कोणता आहे कॉम्प्रेशन फोर्स 2 किलो न्यूटन तो काय आपला निगेटिव्ह येणार आहे. रब करू. Yes, sir. Third step calculation of deformation delta L. थर्ड स्टेप काय असणार आहे आपली डिफॉर्मेशन कॅल्क्युलेशन. डेल्टा L is equal to delta L1 plus delta L2 plus delta L3. त्यामध्ये बघा डेल्टा L1 काय असणार आहे PL अपॉन AE. त्यात P1 असणार आहे L1 आहे गिवन. एरिया सेम आहे कॉन्स्टंट 100 mm². सो ए ऍट इट इज राहणार आणि इलास्टिक कॉन्स्टंट पण गिवन आहे सो तो ते पण कॉन्स्टंट आहे. P2 L2 A2 E सॉरी A P3 L3 AE. त्यामध्ये आताच करा जे फोर्स आहे ते कोणता आहे फर्स्ट फोर्स कोणता आहे कॉम्प्रेशन का टेन्शन. कॉम्प्रेशन. सो मायनस घ्या डेल्टा L1 पण काय असणार आहे मायनस असणार आहे डेल्टा L1 मायनस. सो मायनस PL P1 L1 डिवाइडेड बाय A1 सॉरी AE. सेकंड कोणता फोर्स आहे सेकंड फोर्स कोणता आहे टेन्सल आहे का कॉम्प्रेशन आहे Tensile. टेन्शन आहे सो ते काय येणार प्लस येणार. थर्ड कॉम्प्रेशन फोर्स आहे सो मायनस. फॉर्म्युला काय होणार मायनस डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 मायनस डेल्टा L3. व्हॅल्यू पुट करा. P1 किती आहे मायनस 1 किलो न्यूटन मल्टिप्लाय 10⁻³ करावं लागेल न्यूटन मध्ये कन्वर्जन इंटू L1 300 डिवायडेड बाय एरिया 100 2 into 10⁵ प्लस 2 किलो न्यूटन into 400 divided 100 into 2 into 10⁵. तिथे दिसत नसेल त्यावर लिहितो मायनस काय येणार आहे लास्ट टर्म 2 किलो न्यूटन इंटू 600 .
डेल्टा L1 सांगा किती येते आन्सर मायनस डेल्टा L2 मायनस डेल्टा L3. डेल्टा L1 किती येतं कन्वर्ट केलं का मायनस 1 into 10⁻³ into 300 divided by 100 into 2 into 10⁵. चॅट बॉक्स में टाक देते आंसर. ओके डेल्टा L1 आलेला आन्सर मायनस 0.015 मायनस 0.015 प्लस डेल्टा L2 0.04. 0.04 मायनस डेल्टा L3 0.0. 0.06. डेल्टा L फाइंड आउट करा किती येते आन्सर किती येते आन्सर फायनल Minus 0.35. ओके करेक्ट आहे मायनस 0.035 म्हणजे काय होती लेंथ मायनस होती किती 0.035 mm. लास्ट नोट लिहू शकता तुम्ही नोट डिक्रीज इन लेंथ डिक्रीज इन लेंथ इज किती आन्सर असणार आहे 0.035 डिक्रीज इन लेंथ इज 0.035. झाले का सर्वांचं ओके थर्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा स्टील बार 800 mm square cross sectional area is subjected to axial force show in figure. First find total change in length of the bar if E given आपल्याला E is equal to 2 into 10⁵ Newton per mm square. डिग्री एक्झाम साठी 2013-14 क्वेश्चन 4 मार्क्स साठी विचारला होता. प्रॉब्लेम इझी आहेत बघा प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहून घ्या डायग्राम झालं की सांगा लगेच ओके नेक्स्ट सोल्युशन सोल्युशन मध्ये बघा फर्स्ट डायग्राम सेकंड डायग्राम आणि थर्ड आपण काय केलं कट घेतला फर्स्ट मध्ये तुम्ही सांगू शकता का इथं फर्स्ट बारवर कोणता फोर्स ऍक्ट होतोय फर्स्टला Tensile. टेन्साइल फोर्स ऍक्ट होतो कितीचा 50 kilo. 50. 50 50 किलो न्यूटन म्हणजे फर्स्ट बारवर काय होते आपला
50 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट झाला तो कोणता टेन्साईल फोर्स आहे फर्स्ट बार ए बी सेक्शन ए बी मध्ये 50 किलो न्यूटनचा टेन्साईल फोर्स ऍक्ट होतोय. सेक्शन सीडी मध्ये सांगू शकता का थर्ड बार मध्ये किती फोर्स ऍक्ट होतोय 10 kilo 10 Newton. kilonewton. 10 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय तो कोणता होतोय टेन्साईल फोर्स ऍक्ट होतोय त्याची डायरेक्शन बघा ह्या साईडला. ओके मिडलचा फोर्स फाइंड आउट करायचा आहे. मिडलला किती ऍक्ट होईल फर्स्ट आपण काय केलं इथून एक कट घेतला आणि सेकंड एक कट घेतला. त्यामध्ये बघायचं पहिल्यांदा आपण बघतोय LHS साइड LHS इज इक्वल टू फर्स्ट कोणता फोर्स आहे इथं ऍक्ट आहे तो 80 किलो न्यूटन. तो काय करतोय बारला कॉम्प्रेस करतोय का टेन्साईल आहे Compress. कॉम्प्रेस करतोय. कॉम्प्रेस करत असेल तर ते काय येणार मायनस येणार -80. सेकंड बघा कोणता फोर्स आहे का LHS साईडला या साईडला आहे 50 किलो न्यूटनचा. तो कॉम्प्रेस करतोय का एक्सपांड बारला Expand. एक्सपांड करतोय म्हणजे तो काय झालं इकडे ओढतोय एक्सपांड करतोय म्हणजे टेन्साईल फोर्स आहे तो किती +50. LHS साइड फोर्स किती ऍक्ट होतोय मग -30. मायनस ओके करेक्ट -30. म्हणजे फर्स्ट बारवर किती झाला 50 किलो न्यूटनचा टेन्साईल फोर्स सेकंड बारवर किती असणार आहे -30 म्हणजे कॉम्प्रेशन फोर्स असणार आहे 30 किलो न्यूटनचा आणि लास्टला थर्ड बारला 10 किलो न्यूटनचा असणार आहे तो कोणता असणार आहे फोर्स टेन्साईल फोर्स ऍक्ट होणार. अनम्यूट करू नका म्यूट झालं ते कळलं. ओके डायग्राम काढून घ्या. फर्स्टला काय झालेलं आहे आपला फर्स्ट बारवर बघा फर्स्ट बारवर काय असणार आहे पॉझिटिव्ह फोर्स असणार आहे म्हणजे किती टेन्साईल फोर्स आहे 50 किलो न्यूटनचा ऍक्ट आहे. सेकंड आहे तो कोणता आहे निगेटिव्ह 30 किलो न्यूटन कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट होतं सेकंड बारवर आणि थर्ड बारवर काय होतंय नंतर आणखीन निगेटिव्ह कॉम्प्रेशन फोर्स ऍक्ट होतं. करेक्शन करा इथं पॉझिटिव्ह येतोय फोर्स. थर्ड बारवर बघा 10 किलो न्यूटनचा फोर्स काय आपला टेन्साईल डायरेक्शनला आहे. इथं पण काय येणार आहे आपला पॉझिटिव्ह फोर्स येणार आहे 10 किलो. झाली का डायग्राम फर्स्ट बार सेकंड बार आणि थर्ड बार. डायग्राम झाले असले तर चॅट बॉक्स मध्ये टाका. नेक्स्ट पार्ट लगेच कव्हर करूया. ओके फाइंड आउट करा टोटल चेंज इन लेंथ डेल्टा L 1
प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. त्यामध्ये आपण इथं थोडं करेक्शन जास्तच आहे, बुक मधलं करेक्शन आहे ते. त्यामध्ये बघा पहिला फोर्स जो अप्लाय केलेला तो कोणता होता इथं, टेन्साईल फोर्स आहे फर्स्ट. सेकंड होता तो कोणता आपला फाइंड आउट केलेला, तो सेकंड फोर्स आहे तो कॉम्प्रेशन आहे. आणि थर्ड आहे तो टेन्साईल आहे. प्लस मायनस प्लस असणार आहे इथं. प्लस मायनस प्लस. चेक करा किती येते आन्सर. चेंज इन लेंथ फाइंड आउट आपण करतो टोटल. सो डेल्टा एल इज इक्वल टू काय असणार आहे, फर्स्ट बार मधला डिफॉर्मेशन प्लस सेकंड बार मधला डिफॉर्मेशन प्लस थर्ड बार मधला डिफॉर्मेशन. डेल्टा L1 डेल्टा L2 आणि डेल्टा L3. डेल्टा L1 चा फॉर्म्युला P1 L1 डिवायडेड बाय AE. ए को आपला काय कॉन्स्टंट आहे, ई पण कॉन्स्टंट आहे. सो ऍट इट इज राहणार ते. सेकंड फोर्स P2 आहे तो कोणता कॉम्प्रेशन फोर्स आहे. सो त्याचं काय येणार आहे मायनस P2 L2 डिवायडेड बाय AE. थर्ड फोर्स टेन्साईल आहे 10 किलो न्यूटनचा. सो तो प्लस परत P3 L3 डिवायडेड बाय AE. EE काय कॉमन, आपली एक्स टर्म काय कॉमन आहे, सर्वांना काय सेमच आहे. एरिया सेम आहे, इलेस्टिक कॉन्स्टंट सेम आहे. सो त्याचं काय केलं आपण, डिवायडेडला AE घेतलं. ऍट इट इज वरच्या टर्मला काय करायचं, प्लस मायनस सेपरेशन केला. फॉर्म्युलाचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे फक्त इथं. त्यामध्ये फोर्स P1 ऍक्ट झालेला तो किती आहे 50 किलो न्यूटन. सो 50 किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये करण्यासाठी 15 × 10⁻³ सेकंड इंटू लेंथ त्याची 1050 मायनस 30. फोर्स फाइंड आउट केलेला आपण किलो न्यूटन, त्याचं न्यूटन करण्यासाठी मायनस 30 × 10⁻³ मल्टिप्लाय त्याची लेंथ 3000 प्लस 10 × 10⁻³ इंटू 1500 डिवायडेड बाय 800 × 2 × 10⁵. आन्सर चेक करा किती येते. ओके, झालं का सर्वांचं एक्झाम्पल? घ्यायचं का नेक्स्ट एक्झाम्पल? Yes, sir. Yes, sir. ओके, नेक्स्ट लिहून घ्या. राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. डिटरमाइन P म्हणजे फोर्स फाइंड करायचा आहे, जो आपल्याला तिथं P दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. डिटरमाइन P अँड टोटल इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय, चेंज इन लेंथ म्हणजेच डिफॉर्मेशन. Assume E is equal to 200 GPa. 200 GPa दिलं, त्याचं न्यूटन पर mm² करण्यासाठी काय करावं लागेल, 200 × 10⁻³. प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहून घ्या. गिवन डायग्राम ड्रॉ करा. 5 किलो न्यूटन फोर्स ऍक्ट केलेला आहे, लास्टला 6 किलो न्यूटन ऍक्ट केलाय. इथं थोडा डिफरंट आहे पीक फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. आतापर्यंत काय केलेलं आपण एक्झाम्पल मध्ये, गिवन इंटरनल एक्सटर्नल फोर्स वरून काय केलं, त्या बॉडीवरच्या म्हणजे त्या बारवर किती फोर्स ऍक्ट होतोय, कॉम्प्रेशन होतोय का टेन्सर होतोय ते फाइंड आउट करत होतो. आता यांनी काय केलेलं आहे की आपल्याला गिवन डायग्राम मध्ये फोर्सेस दिलेले आहेत एक्सटर्नल आणि इंटरनल. त्यामध्ये इंटरनल फोर्सेस P फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि बार मधलं इलॉंगेशन. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, इंटरनल फोर्स P जो दाखवलेला आहे तो फाइंड आउट करायचा आहे, प्लस प्रत्येक बारवर फर्स्ट बार सेकंड बार आणि थर्ड बारवर फोर्सेस जे ऍक्ट होते ते फाइंड आउट करायचे. सिंपल आहे, इझी आहे.
प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि डायग्राम ड्रॉ करून झाले असेल तर सांगा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. डायरेक्टली त्या आन्सर दिलेला आहे बुक मध्ये. आपण फाइंड आउट करूया. टोटल फोर्स फाइंड आउट पी करायचं आहे कॅल्क्युलेट, आणि त्यावर फोर्स ऍक्टिव्ह होते आणि डेल्टा एल फाइंड आउट करायचं. ओके, तर बघा यामध्ये फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्ही सांगू शकता जे फर्स्ट बार आहे त्यावर किती फोर्स ऍक्ट होतोय. सांगा फर्स्ट. 5 किलो 5 kilonewton. 5 किलो न्यूटन टेन्साइल फोर्स ऍक्ट होतोय, कारण आपल्याला एलएचएस साइडचा फोर्स दिलेला आहे. सेकंड बार आणि थर्ड बार. थर्ड बार वर किती ऍक्ट होतोय. 6 किलो 6 kilonewton. ओके, 6 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होतोय फर्स्ट बार. आणि थर्ड बार तुम्हाला डायरेक्टली फोर्सेस कॅल्क्युलेट करता येतात, कारण आपल्याला एलएचएस आणि आरएचएस साइड्स दिलेले आहेत. त्यामध्ये काय करू शकतो आपण, 5 किलो न्यूटनचा फोर्स फर्स्ट बारवर ऍक्ट होतोय, सेकंड बारवर 6 किलो न्यूटनचा ऍक्ट होतोय. तर आपल्याला मिडल बारचा फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आपल्याला काय करायचं, फर्स्ट कट घ्यावं लागेल सेकंड बार साठी. तिथं आपण कट घेतला, त्यामध्ये बघा फर्स्ट एलएचएस साइड फोर किलो न्यूटनचा फोर्स कॉम्प्रेस करतोय बारला का एक्सपांड करतोय. कॉम्प्रेशन फोर्स आहे का टेन्साइल फोर्स आहे. कॉम्प्रेशन फोर्स. कॉम्प्रेशन फोर्स करेक्ट. -4. ओके, -4 काय झालेला आहे, आपला बारला कॉम्प्रेस करतोय. कॉम्प्रेशन फोर्स आहे म्हणजे बारला काय करतोय, तो त्या साईडला ओढतोय, म्हणजे बारची लेंथ कमी होणार, म्हणजे कॉम्प्रेशन फोर्स 4 किलो न्यूटन. आणि 5 आहे तो फोर्स एलएचएस साईडचा. नेक्स्टचा बघायचा कोणता फोर्स आहे, 5 किलो न्यूटन. तो कोणता आहे, प्लस टेन्साइल का मायनस. टेन्साइल फोर्स म्हणजे काय असणार आहे, +5. ओके, काय असणार आहे, 5 किलो न्यूटन. सांगा मग ह्याच्यामध्ये किती येतो, एलएचएस साइडचा फोर्स किती मिडल बारवर ऍक्ट होतोय. 1 किलो 1 किलो न्यूटन. 1 किलो न्यूटन. कसा आहे फोर्स, टेन्साइल का कॉम्प्रेशन. इथं आपल्याला बारचं डायरेक्शन द्यावं लागेल. टेन्साइल असेल का कॉम्प्रेशन. 1 कसं आहे, प्लस आहे. हा, टेन्साइल आहे, कारण जे 1 व्हॅल्यू येते ते कसे प्लस आहे, +1 व्हॅल्यू येते. 1 किलो न्यूटन काय झाला, फोर्स टेन्साइल फोर्स ऍक्ट होतोय. म्हणजे इकडे पण काय असणार आहे, 1 किलो न्यूटन. आरएचएस एलएचएस सेम असेल तर आरएचएस पण आपण करतोय. ओके, आपल्याला काय झालेलं आहे, जे बारवर प्रत्येक बारवर जे फोर्स ऍक्ट होतोय तो आपण फाइंड आउट केला. आता आपल्याला पी फोर्स फाइंड आउट करायचा आहे. एक ट्रिक सांगतो तुम्हाला, लगेच समजेल. डायग्राम काढून घ्या, फोर्सेस ऍक्ट करा. ओके, नेक्स्ट आपण काय करणार आहे, आरएचएस व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. नेक्स्ट काय करणार आहे, आरएचएस व्हॅल्यू सेकंड बारच्या आरएचएस साइड म्हणजे राईट साइडला कोणता फोर्स आणि किती ऍक्ट होतोय. ओके, बघा आरएचएस इज इक्वल टू काय असणार आहे, ही पी फोर्स आहे, तो कसा कॉम्प्रेस करतोय बारला का प्लस करतोय.
सॉरी कॉम्प्रेस करतोय का टेन्साईल आहे एक्सपांड करतोय? Compress. कॉम्प्रेस करतोय मायनस पी येणार फर्स्ट. मायनस काय होणार आहे आन्सर? पी येणार आहे इथं बघा. नेक्स्ट फोर्स आहे तो कोणता आहे? 6 किलो न्यूटनचा फोर्स आहे. तो काय करतोय? कॉम्प्रेस करतोय का एक्सपांड करतोय? Expand. एक्सपांड करतोय. म्हणजे हे काय झालं इथं +6. आता बघा आपला जो फोर्स आहे पी तो कसा आहे? इंटरनल आहे. त्याच लाईनवर बघायचं आपण दुसरा आणखीन कोणता फोर्स काढलाय का आतापर्यंत आपण? इंटरनल एक्सटर्नल या लाईनवर आणखीन दुसरा फोर्स आहे का? आहे का नाही सांगा? आतापर्यंत आपल्या गिवन फिगर मध्ये पी आणि 6 एवढाच किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट केलाय आरएचएस साईडला. आपल्याला आता इथं स्ट्रिकच इथं असं होतं की इथं आपल्याला फाइंड आउट करायचे पी व्हॅल्यू. कारण जर पी व्हॅल्यू असते तर तुम्हाला डायरेक्टली इथला फोर्स निघला असता 1 किलो न्यूटनचा किंवा या साईडचा. तर बघा या लाईनवर काय होतंय? ही डायग्रामची लाईन आणि ही डायग्रामची लाईन काय येतं? तिन्ही लाईन काय सेम आहेत. कारण आपण काय केलं? या लाईनला कट केलाय. सो हा पार्ट कट होतोय, हा पार्ट कट होतोय. त्यामध्ये ह्या लाईनला बघायचं फोर्स किती आलेले आहेत? पी पण आलेला आहे आणि ही कल्ला कोणता? 6 किलो न्यूटन आला. पण आणखीन एक फोर्स तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सटर्नल आहे की ज्यावेळेस आपण डायग्राम सेपरेट करतो किती आहे? 1 किलो न्यूटनचा आहे का? आहे का नाही? या लाईन वर बघा 1 किलो न्यूटन फाइंड आउट केलेलं आपण, आहे का नाही? Yes, sir. ओके कळलं. त्याच लाईनला बघा आता आपण इथं काय केलं? एलएचएस फाइंड आउट केला. सेकंड बारचा आपल्याला काय झाला? 1 किलो न्यूटनचा फोर्स फाइंड आउट झाला. म्हणजेच काय असणार आहे? एलएचएस 1 किलो न्यूटन असेल तर आरएचएस किती असणार आहे? 1 किलो न्यूटन असणार आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू आहे ती किती झाली? आरएचएस 1 किलो न्यूटन आहे का? इथं तर तुम्हाला समजलं का नाही? आता इथं बघा कारण जे एलएचएस 1 होती तर आरएचएस किती असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर काय? ते एक्सटर्नल फोर्स आहे जो केवढा असणार आहे तो. म्हणजे काय झालं? आरएचएस इथं बघा ह्या साईडचा फोर्स घेतो इथं. इथं एलएचएस किती आलता आपला? एलएचएस इज इक्वल टू 1 आलता 1 किलो न्यूटनचा फोर्स. तर इथं काय असणार? आरएचएस इज इक्वल टू काय असणार आहे? इथं फोर्स आपला इक्विलिब्रियमचा तो पण किती असणार आहे? 1 किलो न्यूटन असणार आहे. किती असणार आहे? 1 किलो न्यूटन आहे. सो आपला इथं फॉर्म्युला बघा आरएचएस इज इक्वल टू मायनस पी प्लस काय इथं 6 आहे. मग आपल्याला आरएचएस व्हॅल्यू आहे का इथं माहित आहे? 1 आहे. सो इथं काय होणार आहे? 1 इज इक्वल टू मायनस पी प्लस 6. ओके आहे का? बरोबर समजलं का नाही? आरएचएस ची व्हॅल्यू 1 आहे कारण इथं बघा आपण जे फाइंड आउट केलेलं आहे एलएचएस ना आरएचएस फाइंड आउट करतोय तो काय करतोय? मिडल बारला कट करतोय आणि मिडल बारचा आरएचएस व्हॅल्यू आणि एलएचएस व्हॅल्यू बघतोय. तर एलएचएस 1 आले तर आरएचएस पण आपली काय असणार आहे? 1 असणार आहे. आणि एलएचएस आणि आरएचएस फाइंड आउट करताना त्यावेळेस काय करतोय आपण? फोर्सेस कॅल्क्युलेट करतोय त्याच्या साईडचे. आरएचएस इज इक्वल टू फोर्स काय येतोय? मायनस पी प्लस 6. म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू एकतर पी ची माहित पाहिजे किंवा आरएचएस आपल्याला तर व्हॅल्यू भेटणार. आता आपल्याकडे आरएचएस व्हॅल्यू भेटलेली आहे 1 किलो न्यूटन. सो आपण ह्याच्यावरून पी फाइंड आउट करू शकतोय. 1 इज इक्वल टू मायनस पी प्लस 6. किती येत आहे पी ची व्हॅल्यू? पी इज इक्वल टू किती येणार? 5. ओके किती येणार? ही 1 इथं राहणार. हे मायनस 6 या साईडला जाईल. इज इक्वल टू काय असणार आहे आपलं? मायनस पी. ओके तर इथं काय होणार आहे आपलं? इथं व्हॅल्यू किती येणार आहे आपली? 1 मायनस 6 मायनस 5 इज इक्वल टू मायनस पी. चेक करा सगळ्यांनी. सो पी इज इक्वल टू किती असणार आहे? 5. सो पी इज इक्वल टू किती ती व्हॅल्यू आपली? 5. इथं पण आपल्याला डायग्राम मध्ये समजतंय. जर इथं व्हॅल्यू आपण 5 घेतो बघा इथं 5 ही 5 व्हॅल्यू घेतली. जर ही फोर्स इथं
आपल्याला 6 करायचं असेल तर काय करावं लागणार आहे 1 किलो न्यूटन या साईडला येतोय बघा. हे 1 किलो न्यूटन आला तरच इथं काय होणार आहे आपलं 6. म्हणजे या 6 मधून -1 केलं. दुसरी एक तुम्हाला स्ट्रिक सांगतो आहे ते स्ट्रिक एकदा समजून घेऊन लिहा दे, कारण ही महत्वाची स्ट्रिक आहे, कारण दुसरी स्ट्रिक सांगितलं तुम्ही विसरून जायला आणखी. सिंपली तुम्ही पण फाइंड आउट करू शकता. आधी लिहून घ्या तुम्ही प्रॉपर वे मध्ये. फर्स्ट 3 डायग्राम्स काढा. 3 डायग्राम्स मध्ये फोर्सेस कॅल्क्युलेट करतोय ते आपण राईट साईडला लिहा. 5 किलो न्यूटन, 1 किलो न्यूटन आणि 6 किलो न्यूटनचे आपल्याला बार ए, बार बी, बार सी वरून आपल्याला कॅल्क्युलेट झालेले आहेत फोर्सेस. आता आपल्याला फाइंड आउट करायचे पी व्हॅल्यू. तर पी व्हॅल्यू आपण RHS LHS कन्सेप्ट वरून केलेले आहे. त्याला सुपरपोजिशन थेरम नुसार आपण ते फाइंड आउट करतोय. सुपरपोजिशन थेरम आहे. 1 RHS 1 इज इक्वल टू -P प्लस 6 केलं 1 मायनस 6 इज इक्वल टू -P मायनस 5 इज इक्वल टू -P किती आलं P इज इक्वल टू 5. तसं झालंय का हे? दुसरं सांगू कन्सेप्ट? येस सर. रिस्पॉन्स द्या. काय असेल प्रॉब्लेम तरी पण सांगा लगेच. नाही समजलं असेल तरी रिपीट करा. झालंय सर्वांचं? समजलंय का आताच सांगितलेलं? फोर्स पी कसा फाइंड आउट केला आणि जे कट सेक्शन घेऊन त्याच्यावरचे एक्सटर्नल फोर्सेस 5 किलो न्यूटन, 1 किलो न्यूटन, 6 किलो न्यूटन, 5 किलो न्यूटन, 6 किलो न्यूटन आणि 1 किलो न्यूटनचे फोर्सेस आपण एक्सटर्नल फाइंड आउट करतोय. ते तर तुम्हाला समजले असेल. ते आतापर्यंत आपण 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्यामध्ये तुम्हाला समजलंय की काय करायचं, LHS आणि RHS व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ते स्ट्रिक. आता फक्त आपल्याला पी व्हॅल्यू साठी फाइंड आउट करण्याची बघायची. झाले का सर्वांचं? येस सर. ओके. तर बघा दुसरं एक तुम्हाला सांगतो. डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटते. जास्त ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची पण गरज नाही. LHS RHS हे तुम्हाला सोपंच आहे, पण तरी पण आणखीन त्यात इझी करायचं असेल तर हे एवढं लक्षात न घेता डायरेक्टली बघा. आपण आधी हे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याच्या आधी आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. ते कोणते आहेत? फर्स्ट बारवर ऍक्ट होतो तो 50 किलो न्यूटनचा फोर्स टेन्साइल ऍक्ट होतोय तो पॉझिटिव्ह. सेकंड वर जो ऍक्ट होतोय तो कोणता टेन्साइल फोर्स आहे 1 किलो न्यूटनचा तो पॉझिटिव्ह. आणि 6 वर जे अप्लाय होतो तो पॉझिटिव्ह आहे. तो 6 काय असणार आहे ते पण टेन्साइल पॉझिटिव्ह. आता आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे इथला पी ची व्हॅल्यू. ओके. व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची? पी. तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या कट सेक्शनला बघावं लागेल. ह्या सेक्शनलाच बघावं लागेल, कारण आपल्याला इथली व्हॅल्यू पी काढायची आहे किती. तर बघा हा पार्ट आपण कट करतोय तो पार्ट फर्स्ट बघायचा. जे कट करतोय तो कोणता आहे? हा एक पार्ट आहे. आणि दुसरा कोणता आहे? हा एक पार्ट आहे. ओके आहे. त्या बारचा हा पार्ट येणार आणि हा बारचा हा पार्ट येणार, जो इथून सेपरेट झालेला आहे. त्यामध्ये बघा जे 1 किलो न्यूटन फोर्स काय झालेला आहे? ह्या साईडला चाललेला आहे. 1 किलो न्यूटनचा फोर्स काय चाललेला आहे? ह्या साईडला चाललेला आहे. आणि जो दुसरा आहे तो 6 किलो न्यूटनचा फोर्स काय केलेला आहे आपला? ह्या साईडला चाललेला आहे दोन्हीचा. तर काय होणार आहे बघा, हा फोर्स काय झालाय? इक्वल नाही सॉरी, हा फोर्स जो चाललाय अपोजिट डायरेक्शनला आहे का? रिस्पॉन्स द्या लगेच. दोन्ही फोर्स एका डायरेक्शनला आहेत का अपोजिट आहेत? Opposite. ओके. इथं काय आहेत आपले दोन्ही फोर्स? अपोजिट डायरेक्शनला आहेत. आपल्याला एक नॉर्म्स माहितच आहे. ते काय असणार आहे? जर फोर्सेस एकाच डायरेक्शनला जात असेल तर ते काय होतात? प्लस होत जातात. जर फोर्स एकाच डायरेक्शनला जात असेल तर प्लस होते. जर फोर्स एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शनला जात असेल तर काय होणार आहे? तो मायनस होणार आहे. सो इथं बघायचं फोर्स काय झालाय? एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चाललेला आहे. आपल्याला जो फोर्स पी काढायचा आहे तो कोणता काढायचा आहे? ह्या डायरेक्शनला काढायचा आहे, जो पी असा इथे दिसतोय तुम्हाला. एक मिनिट. बघा पी फोर्स आहे इथला, तो कोणता? ह्या डायरेक्शन चाललाय. तो हा पी फोर्स त्या डायरेक्शनला चाललाय. मग 6 काय करणार आहे? 6 मधून इथं काय होते? -1 पी इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू भेटते. बरोबर आहे का? बघा इथं पी व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा फोर्स काय करतोय? 6 या डायरेक्शन चाललाय, तर त्याच्या विरुद्ध डायरेक्शनला 1 चाललेला आहे फोर्स इथला बघा, आणि इथला 6.
तिथला फोर्स काय त्याच्या विरुद्ध दिशेने चाललाय म्हणजे काय करणार आहे 6 ला -1 करणार आहे आणि 5 काय करणार आहे इकडं पुढे जाणार. सर आवाज येत नाहीये. साईडला चाललाय तर काय करणार आहे 6 मधून होणार आणि 5 किलो न्यूटनचा ह्या डायरेक्शन पुढे जाणार आहे जो आपला पी व्हॅल्यू आहे. समजलं का? समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये ते यस टाका नाही तर सांगा. आहेत ना सर्व लेक्चरला काय प्रॉब्लेम? रोल नंबर 17 येस सर ओके समजले मी सर्वांना. 2 स्ट्रिक आहेत कोणती तुम्हाला इझी वाटते ते बघा. डायरेक्टली तुम्ही हे खालचे फोर्स तुम्हाला फाइंड आउट करता येते LHS RHS साइड वरून. त्याच्यावरून काय करायचं पी फोर्स ज्या डायरेक्शनला चाललाय म्हणजे जिथं आपल्याला फोर्स काढायचे ना व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू काढायची ह्या डायरेक्शनला तर त्या बारचा बघायचा. मग काय असणार आहे बार बी चा एंड हा एंड बार सी चा फर्स्ट स्टार्ट एंड. समजलं का सर्वांना? एकदा अनम्यूट करून सांगा. येस सर. येस सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आता आपण काय करणार आहे यातलं डेल्टा एल फाइंड आउट करणार. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत फोर्स P1 P2 आणि P3 फोर्स. तर बघा त्यामध्ये आपण फोर्स फाइंड आउट करायचं 5 किलो न्यूटन फोर्स आलेला आहे इथं. ह्या डायरेक्शनला चाललेला आहे. डायरेक्शन पण तुम्हाला माहिती आहे पी ह्याच डायरेक्शनला आहे. 5 किलो न्यूटन फोर्स आलेला आहे आपल्याला. आन्सर म्हणजे पी आपला करेक्ट आहे. डेल्टा एल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. डेल्टा एल कसा फाइंड आउट करणार? डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा L1 L2 आणि L3 फाइंड आउट करायचे त्यात PL अपॉन E PL अपॉन E PL अपॉन E. सिंपल आहे. डायरेक्टली फाइंड आउट करा. इथं प्लस येतं इन्क्रीज झालेला आहे 0.495 mm न काय झालेलं आहे एक्सपान्शन झालेलं आहे म्हणजे त्या बारचं लेंथ इन्क्रीज झाली डेल्टा. ओके झालेल्या प्रॉब्लेम मध्ये न्यूमरिकल्स मध्ये काय प्रॉब्लेम असतील तर विचारा. नसेल तर रोल कॉल लिस्ट रोल टाका तुमचे नंबर रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये. आणि लेक्चर झालेलं आहे आपलं. सेकंड पार्ट पण सेकंड चॅप्टर पण संपलेला आहे. ओके इथं बघा फर्स्ट बारवर 8 किलो न्यूटन 14 किलो न्यूटन थर्ड बारवर आणि मधल्या बारवरचा फोर्स फाइंड आउट करायचा तर काय करावं लागणार आहे आपल्याला LHS साइड इकडली बघायची RHS बघा फर्स्ट. 14 काय करतोय आपलं एक्सटेन्शन करतोय 10 आहे तो काय करतोय कॉम्प्रेशन करतोय. 14 10 गेलं वजा करतो वजा करणार आपण 14 - 10 इज इक्वल टू काय येणार आहे 4 किलो न्यूटनचा फोर्स ऍक्ट होणार आहे. प्लस आहे तो फोर्स. सेकंड बारवर काय येणार आहे फोर्स आहे तो 4 किलो न्यूटनचा म्हणजे 4 किलो न्यूटन फर्स्टला किती येणार आहे 8 किलो न्यूटन आणि लास्टला किती येणार आहे 40 किलो न्यूटन. जे तुम्हाला बघितलं तरी समजून येते.
8 किलो न्यूटन 4 आणि 40 किलो न्यूटन. ओके, समजलं. त्यामध्ये आपल्याला पी फाइंड आउट करायचा आहे. तर मी पीचं सांगितलं इथं बघा, ह्या डायरेक्शनला 8 किलो न्यूटन चाललेला आहे आणि दुसऱ्या ह्या डायरेक्शनला 4 किलो न्यूटन चाललेला आहे. तर ह्या 8 काय करावं लागणार तुम्हाला, विरुद्ध डायरेक्शन चाललंय. म्हणजे जर 8 मधून हे 4 इकडल्या साईडला काय होणार आहे, वजा होणार आहे आणि पुढे काय होणार आहे, 4 किलो न्यूटन जाणार, जो तुमचा पी फोर्स आहे. 4 किलो न्यूटन. बघा इथे आन्सर पण आले तुम्हाला डायरेक्ट. इतकं सोपं आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे स्ट्रिक किंवा ते कन्सेप्ट काय आहे ते. स्ट्रिक आपण ओन वे तयार करू शकतो, जे आता झालेले केलेले ती कन्सेप्ट काय आहे तुमचं, जे फोर्सेस ऍक्ट होते ते बघायचं. ओके, पीडीएफ मी सेंड करतो. काय प्रॉब्लेम्स? No, sir. ओके.